नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर एकंदरीत तातडीने पैसे जमा थेट डीबीटी मार्फत जे आहेत आधार संलग्न बँकेमध्ये थेट जे पैसे आहेत ते जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, कोणकोणते जिल्हे पात्र ठरले आहेत या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत. तर आपण पाहता योजनाकार यूट्यूब चॅनल. तर आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत थेट डीबीटी मार्फत जे आहे ते आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. हेक्टरी जे आहेत ते मिळणार आहेत. म्हणजेच काय तर मित्रांनो, नुकसान भरपाई थेट जे आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अमरावती विभागामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये 10,135 शेतकऱ्यांना 26 कोटी 13 कोटी 16 कोटी जे असे पैसे आहेत 6,95,56,000 रुपये सुद्धा मिळत आहे. अनेक शेतकरी पात्र ठरलेले आहेत. जसे कोणकोणते जिल्हे पात्र ठरलेत या संदर्भात आपण माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तो बुलढाणा, नाशिक, अकोला जे आहेत हे जिल्हे आहेत. दुसरं म्हणजे मित्रांनो लातूर जिल्हा आहे, परभणी जिल्हा झाल्याच्या नंतर बीड जिल्हा आहे, बीड जिल्हा झाल्याच्या नंतर हिंगोली सुद्धा जिल्हा आहे, नांदेड आहे, अजून जालना आहे, अजून जालना झाल्याच्या नंतर पालघर जिल्हा आहे आणि दुसरं म्हणजे सिंधुदुर्ग सुद्धा जिल्हा असणार आहे. म्हणजे कोणकोणते विभाग आहेत ते एकदा लक्षात घ्या. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तातडीने पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये KYC प्रक्रिया पूर्ण केली तरच तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाऊ शकतात आणि ते हप्ते तुम्हाला PM किसान योजनेचा ज्या खात्यामध्ये जो हप्ता आहे येतो त्याच खात्यामध्ये हे सुद्धा पैसे जमा होत आहेत. म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये हे डीबीटी अर्थ टाकण्यात येत आहेत. तर एकंदरीत अशा अनुषंगाने नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे. अशा पद्धतीने हे विभाग आहेत. नागपूर विभाग असेल किंवा कोकण विभाग याच्यातले जे जिल्हे आहेत ते पात्र ठरलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जे KYC आहे याद्या लागलेल्या आहेत. तुम्ही KYC करून घ्या आणि ते पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जात आहेत. या अनुषंगाने मित्रांनो KYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. तर KYC करून घ्या. धन्यवाद. जय शिवराय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.